6,658. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे. माझे 4 त्याला उपप्रश्न आहेत की तपासणी जी आपण त्यांची केलेली आहे त्याच्यात काय आढळून आलं आहे का? तसंच हॉस्पिटलला ते ओला कचरा किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे करत नाही त्यासाठी त्यांनी नोटीस दिलेली आहे का? आणि त्यांच्याकडनं हॉस्पिटलकडनं काही खुलासे आलेत का? व आपले जे निर्देश आहेत त्याची ते लोक नीट अंमलबजावणी करतात की नाही ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याकडे आली आहे का? सभापती महोदय, माझ्याकडे जी माहिती आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये तपासणी केलेली आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झाल्यास आम्ही तीनही रुग्णालयांना 30/9/2025, 20/10/2025 व BYL नायर चॅरिटेबल कॉलेज यांच्या रुग्णालयाला तक्रार प्राप्त होण्याच्या आधीच स्वतःहून सो मोटो 7 ऑगस्ट 2025ला आम्ही निर्देश दिलेले आहेत. या संदर्भामध्ये कशा प्रकारे कारवाई करायची, कसं सेग्रिगेशन करायचं आहे याच्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत. आता KM हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल आणि कूपर हॉस्पिटल याचा प्रामुख्याने आपण जो उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये जे सेग्रिगेशन आहे ते व्यवस्थित होत आहे KM हॉस्पिटलमध्ये. त्याचबरोबर ते कलेक्ट होतं आहे आणि त्यांच्याकडे जे ETP आणि STP असायला हवं ते ATP आणि STPची मी सो मोठो त्याची पण माहिती घेतली, कारण शेवटी ही फ्युचरची गरज आहे. तर तिथे जागेचा प्रश्न आहे, त्याच्यावर ते काम करत आहेत. त्यांनी इथे MCGM याला रिसर्च करण्यासाठी, त्याचा सर्वे करण्यासाठी काम दिलेलं आहे. तसेच नायर हॉस्पिटलमध्ये सुद्धा 300 KLDचा एक प्रस्तावित आहे STP आणि अजून 1000चा अधिकचा त्यांना लागणार आहे. कूपर हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी STP ETP आहेत, पण ते सगळे डिफंक्ट आहेत, जुन्या टेक्नॉलॉजीचे आहेत आणि त्याला परत नवीन करण्याची गरज आहे. त्याच्या संदर्भामधलं बजेट संबंधित विभागाने ते तयार करून सर्वे करून त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्या कामासाठी भविष्यामध्ये पावलं उचलली जातील. हे सगळं पूर्ण होऊन केव्हापर्यंत सगळं पूर्ण होईल? 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने? मला तेही हरकत नाही. सभापती महोदय, या संदर्भामध्ये संबंधित विभाग ह्याच्यामध्ये जास्त विस्तृत मार्गदर्शन करू शकेल, कारण ह्याच्यामध्ये त्यांनी हे नाही केलं सेग्रिगेशन किंवा ते STP व्यवस्थित चालत आहेत का नाही, ETP व्यवस्थित चालत आहेत का नाही याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडे म्हणजे पाठपुरावा करतो किंवा कधी कधी त्यांना व्हिजिट देतो, सरप्राईज व्हिजिट देतो. पण त्यांनी सांगितलेलं आहे स्पेसिफिकली ब्रीफिंगमध्ये की MCGM ह्याच्यामध्ये म्हणजे सेंटर ऑफ म्युनिसिपल कॅपॅसिटी बिल्डिंग अँड रिसर्च यांच्याकडनं ते थोरो सर्वेच करत आहेत सर्व राज्याचा आणि त्यामध्ये मुंबईचा नॅचरली एवढा मोठा लोड असल्यामुळे त्याचा करतायत आणि त्याच्याच अनुषंगाने कुठे किती लागेल हे ते करणार आहेत आणि ते आल्यानंतर रिपोर्ट त्याच्याबद्दल ते निर्णय घेतील. पण या संदर्भामध्ये ऑलरेडी KM मध्ये, नायरमध्ये आणि कूपरमध्ये त्यांनी हे प्रस्तावित केलेलं आहे. नाही, 2-3 महिन्यात होण्यासारखा विषय नाही, मोठा विषय आहे, कारण त्यांना जास्तीचं प्रस्तावित आहे, तर ते 2-3 महिन्यात तर होईल असं दिसत नाही. प्रश्न क्रमांक 2, 6,852. मग 6,852. त्याप्रमाणे सभापती महोदय, हा प्लास्टिक फुलांच्या संदर्भात त्यांची विक्री करण्यावर बंदी करण्यासंदर्भातला प्रश्न आहे. अशा प्रकारची बंदी आहे असं सांगितलं जातं, परंतु आज सर्रास अशा प्रकारे डेकोरेशन किंवा इतर ज्या ज्या समारंभामध्ये लागतात त्या ठिकाणी, लग्नाच्या इकडे किंवा सर्व समारंभांमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण सांगितलं फेरीवाला, फुलविक्रेते, स्थानिक बाजारपेठ, भाजी बाजार, दुकाने, रेल्वे स्थानकं, बसस्थानकं, विमानतळ आदी ठिकाणी तपासणी करून त्या ठिकाणी दोषींवर कारवाई करण्यात येते आस्थापनांवर. अशा प्रकारे किती ठिकाणी आपण तपासणी केल्यात, किती लोकांवर त्या ठिकाणी कारवाई केल्यात याचं पहिलं या ठिकाणी उत्तर आहे. आणि अशा प्रकारचं, कारण याच्यामुळे काय होतं, फुलविक्रेते जे आहेत ते अनेक आपल्या फुलविक्रेते सर्वसामान्य त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते, त्यांच्या रोजगारावर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करतो. तर याच्यावर आपण कॉन्क्रीट अशी काय उपाययोजना करणार आहात? मंत्री महोदय. यामध्ये आपण विविध आस्थापनांची पाहणी केलेली आहे, जवळपास 1,24,783. आपण ऑलरेडी उत्तरामध्ये ते मेन्शन केलेलं आहे. त्यामध्ये आपण यामध्ये त्यांना 3,390 ह्यांना दंडसुद्धा केलेला आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 67.54 मेट्रिक टन प्लास्टिक ते जप्त करण्यात आलेलं आहे. तर आपण ती कारवाई करतच आहोत. शशिकांत शिंदे.
ही चर्चा विधिमंडळामध्ये खालच्या विधानसभेमध्ये पण झाली होती, 2 वेळा झालेली आहे. वरती सुद्धा आहे. आझाद मैदानावर महाराष्ट्रातले शेतकरी फुलं उत्पादन शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं मोठं. आपलं शिष्टमंडळ आपल्याला भेटलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री इथं आहेत, त्यांना सुद्धा भेटलं होतं. स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे की आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतोय, शेतीपूरक असलेल्या व्यवसायाला प्रोत्साहन देतोय. मग हे प्लास्टिकच्या असलेल्या उत्पादन आहे. आता आपण कार्यक्रमाला लग्नाला गेलो तरी पुढे लग्नाच्या इथे सुद्धा प्लास्टिक लावलेलं दिसतं, फुलं वगैरे. माझी विनंती एवढीच आहे की बंदी घातली तर हे उत्पादन येतं कसं आणि तिथं लावलं जातं कसं. नॅचरल शेतीतल्यामध्ये असलेले फुल आहे, त्याचा जर उपयोग जास्त झाला तर शेतकऱ्यांना फायदा होईल. माझी विनंती एवढी आहे की आपण दंड करतोय, वसूल करतोय, कारवाई करतोय हे दाखवण्यापेक्षा हे पूर्णपणाने बंद. कॉपरम मार्केटला जर गेलं ना तुम्ही त्या लोहार चाळीजवळ, तर तिथं सगळ्या दुकानं प्लास्टिकची फुलांची वगैरे लागलेली आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, प्लास्टिक बंदी असेल, मुख्यमंत्री पण इथं आहे, तर कडक कारवाई करून महाराष्ट्रातून या प्लास्टिक फुलाच्या संदर्भातली निर्मिती बंद करण्यासाठी कडक धोरण आपण घ्यावं आणि शेतकऱ्यांना आपण दिलासा देणार आहात का? मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, प्लास्टिक आणि थर्माकोल ह्याच्यावर बंदीच आहे. आणि प्लास्टिक फुलं म्हणणार नाही मी, कोणतीही वस्तू ती आणि ते थर्माकोल जी हानिकारक आहे, ज्याच्यामुळे हानी होते, ज्याचं विघटन होत नाही, त्याच्यावर बंदीच आहे. त्यामुळे त्या पद्धतीने सगळे निर्देश दिलेले आहेत. पण आता जर आपण म्हणताय की अशा ठिकाणी मार्केट आहे आणि तिथे आहे ते तपासून कारवाई करू, संबंधित विभागाशी आम्ही आम्हाला ते कारवाई करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री आहे, महापालिका आहे, याच्यावर कारवाई करू. पण ह्याला मी फुलं असं फक्त संबोधू शकत नाही, सगळे प्लास्टिकचे आहे ते करू. जिथे आम्हाला आढळले तिथे आम्ही कारवाई करतच आहोत. अमित गोरखे. कारवाई करू, जिथे आम्हाला आढळेल तिथे कारवाई करू आणि करत आलेलो आहोत. महोदय, सभागृहात घोषणा होऊनही प्लास्टिक फुल विक्रीवर बंदी आणणारा जो शासन निर्णय अद्याप पर्यंत निर्गमित केलेला नाहीये. हा विलंब जाणीवपूर्वक केला जातोय का किंवा तांत्रिक कारणामुळं? आणि या दिरंगाईमुळं जबाबदार असलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण कारवाई करणार आहात का? आणि या संबंधितला GR आपण कधी काढणार आहात? मंत्री महोदय. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल यांच्या बंदीच्या संदर्भामधली अधिसूचना 2018 मध्ये ऑलरेडी काढण्यात आलेली आहे. 29 ऑगस्ट 25च्या अनुषंगाने परिपत्रक आम्ही जाहीर केलेलं आहे, कारण मागच्याही अधिवेशनात हा विषय आला होता. तेव्हा आम्ही ते परिपत्रक परत जाहीर केलेलं आहे की कडक कारवाई होईल, की बँक्वेट हॉल्स असतील किंवा कुठले समारंभ जिथे होतात त्यांना सुद्धा आम्ही ह्यामध्ये समावेश केले की त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये कोऑपरेट करावं. ते ऑलरेडी परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये बंदीच आहे. अमोल मिटकरी. त्यांनी जे उत्तर दिलं हेच उत्तर त्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये दिलं होतं. प्रश्न विचार. मग बंदीच्या स्वरूपामधलं माझा प्रश्न असा आहे की क्रॉफर्ड मार्केटचा उल्लेख आता शशिकांत शिंदे साहेबांनी केला. आता फक्त फुलं दिसतात, ती माणूस गेल्यानंतरच ती ओरिजिनल फुलं दिसतात, म्हणजे त्याच्या अंत्ययात्रेवर टाकताना. बाकी सगळं प्लास्टिकच्या म्हणजे त्या आपल्या पत्रावाल्या पण आता प्लास्टिकच्या द्यायला लागल्या. प्लास्टिकवर जर पूर्णतः बंदी आहे आणि आपण आपल्या मागच्या अधिवेशनामध्ये जर हे उत्तर दिलं होतं, आता कारवाईमध्ये 3390 आस्थापनावरच फक्त दंडात्मक कारवाई उत्तरात सांगितलेलं आहे 1,24,783 आस्थापनापैकी. त्याच्यामुळे हा पण आकडा कमी आहे. त्याच्यामुळे माझा प्रश्न असा आहे की मागच्या अधिवेशनात आपण जे सभागृहाला आश्वस्त केलं होतं त्यानंतर आजपर्यंत किती दंडात्मक कारवाई केल्या गेली? मी वेळोवेळी हेच सांगते की सभागृहात प्रश्न विचारत असताना बऱ्याच वेळा ते फक्त फुलांवर फोकस करतात की फुलं बंद करा. ते नाही, तसं कसं, मी तर पर्यावरण मंत्री म्हणून उत्तर देऊ शकते आणि ते उत्तर असं आहे की प्लास्टिकवर आणि थर्माकोलवर बंदी आहे. आपण म्हणताय तेवढे आम्ही पाहणी करून ही दंडात्मक कारवाई केली, हेच त्याचं उत्तर आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठेही, आता जसं सांगितलं आपण की क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्रास करतात, ते एक ड्राईव्ह घेऊन आम्ही त्याच्यावर काम करतच आहोत, म्हणूनच ही कारवाई आपल्याला दिसत आहे. अजून ती तीव्र करण्यात येईल, पण ह्याच्यामध्ये कायद्याने त्याला बंदीच आहे. आम्ही आत्ता मागच्या वेळी 25मध्ये म्हणजे 2025मध्ये 12 ऑगस्ट आम्ही त्याच्यामध्ये 29 ऑगस्ट 25मध्ये ऑलरेडी परिपत्र काढून रिमाइंड केलं आहे की याला बंदी आहे आणि याचा वापर बँक्वेट हॉल्समध्ये करू नये. केलं तर ते सगळे जबाबदार राहतील. सदाभाऊ खोत. स्थितीत
प्रचंड अडचणीमध्ये आलेले आहेत. जरबेरा असेल, गुलाब असेल इथं, आणि पॉलीहाऊसमध्ये फुलशेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. कोट्यावधीची कर्ज शेतकऱ्यांनी काढलेली आहेत. आणि म्हणून सभापती महोदय की प्लॅस्टिक बंदी हा कायदा फुलं असतील, पत्रावळी असतील, दुरून असेल, ह्या कायदा आपण बनवणार का? आणि तातडीनं जे विक्रेते आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हे दाखल करणार का, जेणेकरून शेतकरी वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री. माननीय मंत्री महोदयांनी खूप स्पष्ट उत्तर याच्यामध्ये दिलेलं आहे. तथापि सभागृहाची भावना माझ्या लक्षात आलेली आहे. मुळामध्ये प्लॅस्टिक बंदी आहे, पण स्पेसिफिक आज शेतकऱ्यांची जी फुलं आहेत त्या फुलांचं मार्केट प्लॅस्टिकची फुलं हे मोठ्या प्रमाणात रिप्लेस करतायत. त्यामुळे या संदर्भात स्पेशल डिस्पेन्सेशन आणि स्पेशल ड्राईव्ह ही सभागृहाची इच्छा आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात आता हे जे काही नोटिफिकेशन आपण प्लास्टिक बंदीचं काढलेलं आहे याच्यासोबत त्याच्या अंतर्गत एक स्पेशल नोटिफिकेशन स्पेसिफिक प्लॅस्टिकच्या किंवा तत्सम फुलांच्या बंदीच्या संदर्भात स्पेसिफिक मेन्शन करून ते काढलं जाईल. त्याकरता वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल आणि महानगरपालिकांना देखील सूचना देण्यात येतील, त्यांनाही अधिकारित्या देण्यात येईल की त्यांनी अशा प्रकारच्या मार्केट्सवर कारवाई करावी. जे डेकोरेशन करणारे किंवा जे हॉल्स आहेत, बँकवेज आहेत, यांनाही नोटिसेस देण्यात येतील की त्यांनी हे वापर करू नये. वापर केलं तर त्यांच्यावर काय कारवाई करता येईल हेही या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आम्ही पडताळून पाहू. आणि त्यात ते शक्य असेल तर याच नोटिफिकेशनच्या अंतर्गत ज्या बँकवेजमध्ये अशा प्रकारचे आर्टिफिशियल फुलं वापरले जातील त्यांनाही त्या संदर्भात दोषी मानलं जाईल. मला वाटतं पुढे जाऊ माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलंय. पण याच्या बाबतीत योग्य तो खुलासा केलेला आहे. परंतु अडचण अशी, आता आपण गेले 15 दिवस वेगवेगळ्या लग्नाला जात आहे. आता आपल्या नजरेस आले असतील लग्नाला जाताना किती ठिकाणी लागलं आहे. फक्त एकच माझी सूचना आहे याच्यामध्ये की त्यांची देखील आपल्याला थोडीशी एक दखल घेतली पाहिजे बंद करताना. सध्या मुंबईत किंवा महाराष्ट्रात लग्नाचा सीझन चालू आहे. आपण उद्यापासून, आज नुसते इथे बोललात ना, आज रात्रीपासून सगळ्यांना हॉल बंद करायला सुरुवात करतील. यांना एक स्पेसिफिक पिरियड द्यावा की एवढ्या कालावधीमध्ये हे सगळं बंद करावं, नाही तर उद्यापासूनची सगळी लग्न मुंबईत बंद होऊन जातील. अडचण आहे ही प्रॅक्टिकल अडचण आहे. कारण नाही तर आजपासून मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सुरू होतील की आणि आमच्या नावाने बोंबाम करतील, केटर सगळे आमच्या नावाने सुरुवात होतील, एकतर दर वाढवून टाकतील सगळे किंवा आणखीन काहीतरी भानगडी करतील. त्याच्यामुळे तुम्ही एक विंडो पिरियड द्यावा त्यांना की एवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला हे सगळं बंद करावं लागेल आणि त्याच्यानंतर जो कोण करेल त्याच्यावरती तुम्हाला कठोर कारवाई करावी लागेल. च्या प्रश्नामुळे लग्न तुटलं अशी बातमी येऊ नये म्हणून त्यांनी जे सांगितलं दॅट इज सजेशन फॉर ऍक्शन. प्रश्न क्रमांक 3, 6688, सत्यजित तांबे. सर्वप्रथम मी तर या प्रश्नाच्या निमित्ताने सभापती महोदय, कारण हा सौर ऊर्जेशी संबंधित, त्याच्या प्रकल्पांशी संबंधित प्रश्न असल्यामुळे मी सरकारचं आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं अभिनंदन करतो की शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने आणि त्याचबरोबर क्लीन एनर्जीच्या एका उद्देशाने सौर प्रकल्पांच्या बाबतीत महाराष्ट्राचा एक घोडदौड सुरू झालेली आहे आणि जोरात असे सौर प्रकल्प संपूर्ण राज्यभर उभे राहत आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. किंबहुना माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं नाव हे इतिहासात सौर क्रांतीसाठी महाराष्ट्रातल्या कायम घेतलं जाईल अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. मात्र हे होत असतानाच टाकी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथला एक प्रसंग जो आहे त्याच्याबद्दल मी प्रश्न विचारला होता. अर्थात विभागाने हे खरं नाही असं उत्तर दिलेलं आहे, कारण विभाग ही गोष्ट मान्य करू शकत नाही की खाली काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु माझं मंत्री महोदय आपलं लक्ष याकडे वेधायचं आहे का ही प्रश्न आज आला हा मागच्या 4-5 महिन्यापूर्वीचा आहे, डिसेंबर 2025चा आहे. पण कालच आमच्या संगमनेर तालुक्यात पारेगाव या गावामध्ये जिथे आम्ही हजारो झाडं लावले आणि तिथं एक मोठी जागा वृक्षारोपण करून उभी केली होती, तिथे आवदा कंपनीनेच त्यांना जागा ताब्यात मिळत नाही म्हणून पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आता सुप्रीम कोर्टात ते गावकरी गेले होते आणि कोर्टाने त्यांना निर्देश दिले की झाडं न तोडता जे करता येईल ते करावं. आता गावाची मागणी अशी होती की झाडं तोडायचे ठीक आहे समजा, त्या अवधा कंपनीने 4.5 कोटी रुपये CM साहेब ते सामाजिक वनीकरणकडे जमा करून ठेवले, त्याच्या अगेन्स्ट जे तोडायचे त्याच्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही झाडं लावले, त्याला मोठं केलं, हे पैसे आमच्या गावाला जर दिले तर आम्ही याचं चांगलं विनियोग करू शकतो, तर ते सामाजिक वनीकरणकडे गेले, त्याचा विनियोग कसा होईल आम्हाला माहीत नाही. आणि 40 एकर जागा सुरुवातीला मागितली. गेले 3 वर्ष हा प्रकल्प सतत भांडत चालले, शेतकऱ्यांचं आणि त्या विभागाचं भांडण चालू आहे. आता शेवटी त्यांनी असं लिहून दिलं अवधा कंपनीने की आम्हाला 16 एकर जमीन पाहिजे आहे. मग 16 एकर पाहिजे असेल तर उरलेली जमीन गावाच्या नावावर करून द्यावी अशी मागणी आहे. म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगितलं, कारण असे प्रसंग अनेक ठिकाणी घडत आहेत. तर टाकी डोकेश्वरचं तर आता काम सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे ते पोलीस बंदोबस्तात झालं, ते सगळं आपण उत्तरात दिलेलं आहे. पण हे पारेगावचं पण जो प्रसंग झालेला आहे, तर माझी आपल्याला विनंती आहे आणि प्रश्न आहे की आपण आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याच्यात काही मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना करणार का? माननीय मुख्यमंत्री. सन्मान्य सत्यजित तांबे साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, मुळात फक्त एक लार्जर अंडरस्टँडिंग करता, म्हणजे केवळ टाकळी ढोकेश्वर म्हणून नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे 2 प्रकारच्या लाईन्स जातात. एक डिस्ट्रीब्युशनच्या जातात आणि दुसऱ्या पारेषणाच्या जातात. पारेषणाच्या ज्या लाईन्स असतात त्याच्याखाली शेती करणं कठीण जातं, त्याकरता ती जागा सगळी जाते. म्हणून पारेषणाच्या लाईन टाकताना त्याची परमिशन घेऊन त्या शेतकऱ्यांना जो काही आता आपण 30% मोबदला केला आहे तो मोबदला करून आपण त्या ठिकाणी करतो. पण डिस्ट्रीब्युशनच्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स मात्र वितरणाच्या ज्या लाईन्स आहेत त्याच्याकरता कुठली परवानगी नाही घ्यावी लागत. म्हणजे आपले हे जे पोल टाकतो, लाईन्स टाकतो, तर त्याच्याकरता कुठली परवानगी आपल्याला घ्यावी लागत नाही. या ठिकाणी जो प्रश्न उद्भवला होता त्यात 1.5 किलोमीटरमध्ये काही शेतकऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि म्हणून मग थोडी पोलिसांची मदत घेऊन ते केलं. पण मला या निमित्ताने फक्त आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की हे 4-5 शेतकऱ्यांचं ऑब्जेक्शन होतं ते आपण जबरदस्ती काम करून घेतलं, कारण कायद्याने त्याच्यात कम्पेन्सेशन नाही आहे. त्याचा फायदा असा झाला सत्यजितजी, आपल्याला त्याची कल्पना आहे की 2033 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळायला लागली. त्या ठिकाणचे सगळे शेतकरी हे आता दिवसा विजेकरता पात्र झाले आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. दुसरा विषय जो आपण पारगावच्या संदर्भात या ठिकाणी सांगितला आहे, निश्चितपणे आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. 2 सूचना देण्यात येतील. पहिली की जेवढी जागा ते घेत आहेत त्याच्या व्यतिरिक्तची जर जागा त्यांनी सांगितलं आम्हाला नको तर ती गावाला परत करण्याच्या संदर्भातले आदेश त्या ठिकाणी देण्यात येतील. दुसरं, सामाजिक वनीकरणला पैसे दिलेले आहेत तर सामाजिक वनीकरण आणि ग्रामपंचायत यांना एकत्रितपणे कशा पद्धतीनं इथलं वृक्षारोपण करता येईल त्या संदर्भातला निर्णय करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 4 7752 ॲडव्होकेट अनिल. प्रश्न क्रमांक 7752 छापल्याप्रमाणे सभापती महोदय, नाशिक येथील द्वारका उपविभाग कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री नारायण सोनवणे यांच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. हे अभियंता आहेत, हे तिकडचे मालक आहेत आणि त्यांचा मुलगा हा तिकडचा संस्थानिक आहे. तो सगळं बघतो. आपण त्याला क्लीन चिट दिलेलीच आहे, कारण आपण असं म्हटलं की त्याचं नाव कुठे तुझ्या लिस्टवरच नाही आहे. आता हे चोरी करणारा माणूस थोडीच सांगतो की मी अधिकृत माझं नाव लिस्टवरती टाका म्हणून. जर त्याचं नाव लिस्टवरती नाही आहे, 1.3% जे DDFच्या ज्या स्कीम आहेत या स्कीममध्ये जेवढी काही कामं आहेत ही फक्त ह्याच्या मुलाला मिळाली की 12 किलोमीटरच्या परिघामध्ये जी 3 ऑफिस आहेत तिकडे फाईल एका दिवसात फिरते, नाहीतर फाईल फिरतच नाही. एखादा शेतकरी गेला कामं घेऊन तर त्याला 3-3 महिने लटकवून ठेवतात आणि ह्याच्या मुलाकडे काम गेलं तर हे काम 2 दिवसात ताबडतोब होतं. याच्या असंख्य तक्रारी आहेत. वीज चोरीच्या तक्रारी आहेत स्कीममध्ये. सगळा जर यांचं नाव जर लिस्टवर नाही आहे तर महावितरणला यांच्या माधवगिरी कंपनीने लिहिलेली पत्र आहेत. मग यांची पत्र काय म्हणून तुम्ही एंटरटेन करता? म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की हा कॉन्ट्रॅक्टर आहे तिकडे. आता ह्या कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या घोळाच्या बाबतीमध्ये असंख्य तक्रारी महावितरणकडे आहेत. आपण इकडे मान्य केलंय की बिल्डर लोकांनी काही त्याच्यामध्ये गडबड केलेली आहे, हे मान्य केलं 3ऱ्या उत्तरामध्ये. परंतु वीज चोरीसारखी प्रकरणं आहेत, स्कीममध्ये अवैध कामं केल्याची प्रकरणं आहेत, तिथे घोटाळे आहेत. या सगळ्या आता वीज चोरीला तर कायदा एकदम कडक आहे, सरळ उचलून आतमध्ये टाकलं जातं. असे किती लोक आपण यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय, आतमध्ये टाकले. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे
की नारायण सोनवणे आणि त्यांच्या मुलाची कंपनी माधवगिरी कंपनी ह्या कंपनीच्या संदर्भातला जो काही गैरव्यवहार आहे, जो रेकॉर्डवरती आहे, ज्याची चौकशी तुम्ही करून त्याला क्लीन चिट दिलेली आहे, पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत याची पूर्ण सखोल चौकशी करून याच्यात वीज चोरी असेल, बाकीचे घोटाळे असतील तर आपण त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून, जर वीज चोरी असेल तर गुन्हा दाखल करून या सगळ्यांवरती कडक कारवाई करणार का? माननीय मुख्यमंत्री. माननीय सभापती महोदय, याच्यामध्ये आपण ज्या व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे ते कॉन्ट्रॅक्टर नाही असं आपण म्हटलेलं नाही, ते कॉन्ट्रॅक्टर आहेतच आणि ते विजेच्या क्षेत्रातच काम करतात. मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की महावितरणची कामं आणि खाजगी कामं अशी दोन प्रकारची कामं असतात. लोक आपल्या घरी खाजगी कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात, ती कामं करतात. महावितरणच्या कामामध्ये हा सूचीबद्ध कॉन्ट्रॅक्टर नाही आणि महावितरणचं कुठलंही काम त्याला मिळालेलं नाही. तथापि प्रायव्हेट कामं ते करतायत. आता आपण जो विषय लक्षात आणून दिलेला आहे त्याचा सेन्स मला असा दिसतो आहे की त्यांच्या पदाचा उपयोग करून त्यांना खाजगी कामं ते मिळवून देतात किंवा मुलाला खाजगी कामं मिळवून देतात किंवा मुलाला खाजगी काम दिलं तर ते वेगानं इकडच्या परवानग्या देतात. असं आपण जे काही निदर्शनास आणलेलं आहे, आपण मागणी केल्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं याची चौकशी केली जाईल आणि त्यासोबत वीज चोरीच्या प्रकरणात तर आपण कारवाई केलीच आहे, पण जिथे आवश्यक असेल आणि समजा जर FIR दाखल केला नसेल तर तोही केला जाईल. प्रश्न क्रमांक 5, 8,364 शशिकांत